गुड आफ्टरनून गाईज, कसे आहात सर्वजण। तर आता आपण उदाहरणांचा सराव पाहूया। तर बघा, प्रश्न काय दिले आपल्याला, गटात न बसणारी संख्या कोणती। आपल्याला संख्या दिल्यात, काही आंतरराष्ट्रीय संख्या आणि देवनागरी संख्या चिन्हे अशा संख्या दिल्यात। तर बघा 3521, 6789, 5634 आणि 8200 अशा आपल्याला 4 संख्या दिल्यात। तर गटात न बसणारी संख्या कोणती म्हणजे आपल्याला काय दिले, हे संख्या, ही संख्या आणि ही संख्या, 3 संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये दिले आणि फक्त एक संख्या देवनागरी संख्या चिन्हामध्ये दिले। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा आपला बरोबर असणार आहे। तर पुढचा प्रश्न बघा, काय दिले, 21826 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हामध्ये कशी लिहितात। आपल्याला 21826 ही संख्या दिले आणि त्या संख्येला देवनागरी संख्या चिन्हामध्ये कसे लिहाल असं विचारले। तर बघा, कुठल्या पर्यायामध्ये देवनागरी संख्या चिन्हामध्ये लिहिलेलं आहे 21826, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये देवनागरी संख्या चिन्हामध्ये लिहिलेलं आहे 21826। त्यामुळे 1 नंबरचा पर्याय हा आपला बरोबर असणार आहे। तर पुढचा प्रश्न बघा, काय दिले, 79654 या संख्येतील शतक स्थानचा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसं लिहितात। तर बघा, हे एकक, दशक, शतक, शतक कोणता अंक असणार आहे 6। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा आपला बरोबर आहे। प्रश्न काय दिले बघा, पुढील पैकी कोणत्या जोडीतील संख्या व तिचे वाचन योग्य नाही। योग्य नाही म्हणले म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे असं विचारले। तर बघा, पहिला पर्याय काय आहे 9563, हे पर्याय बरोबर आहे। दुसरा पर्याय 2748, हा पण पर्याय बरोबर आहे। तिसरा पर्याय 3171, हा पण पर्याय बरोबर आहे। चौथा बघा 4589, तर इथं काय दिले 4579, त्यामुळे हा पर्याय काय असणार आहे, चुकीचा आहे आणि म्हणून 4 नंबरचा पर्याय हा आपला बरोबर आहे। काय दिले, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे यांच्या संख्येची बेरीज किती। आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रश्न बघितलेला होता की आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे या दोन्हींमधील फरक किती, तर दोन्हींचा फरक आहे 0। पण आज आपल्याला काय विचारलंय, दोन्हींची बेरीज। तर बघा, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे किती आहे 10 आणि देवनागरी संख्या चिन्हे किती आहे 10। मग 10 आणि 10 किती असणार आहेत 20। मग पर्याय क्रमांक 2 हा आपला बरोबर असणार आहे, कारण पर्याय क्रमांक 2 मध्ये 20 हे उत्तर आहे। तर आज आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे यावरती उदाहरणे पाहिलेली आहेत। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लर्न विथ मोना या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।